हॅलो फ्रेंड्स, मी लक्ष्मी मराठा पॅटर्न या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छातीचा कटोरी ब्लाऊज कसा कट करायचा आहे ते दाखवणार आहे. अस्तरचा ब्लाऊज आहे, तुम्ही बघू शकता. तर थोडा पण टाईम न घालवता मी व्हिडिओला स्टार्ट करत आहे. हा बघा, हा मेजरमेंटचा ब्लाऊज आहे. हा पण मी स्टिच केलेला आहे. ही जी डिझाईन बघा किती सुंदर आहे. त्याने मला गळ्याची डिझाईन सांगितली, त्याच्या अकॉर्डिंग मी हा स्टिच केलेला आहे. तर आपण पहिले ह्याचं मेजरमेंट बघूया. छातीची घडी वगैरे कितीची आहे हे बघा. मी शिलाईपासून हुकपट्टी पण घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता इथे 9ची घडी येते. म्हणजे हा छातीची घडी, छाती याची 36 इंचाची आहे, कारण 9 हा चौथा पार्ट आहे त्याचा. तर तुम्ही बघू शकता ह्या ब्लाऊजची कटोरी आहे ती खूपच लहान आहे. हे बघा, ह्याच्या अगोदर मी एक 32-36चा ब्लाऊज टाकलेला. त्याची कटोरी ब्लाऊजच्या चेस्टच्या अकॉर्डिंग खूपच मोठी होती. पण कस्टमर जो मेजरमेंटचा ब्लाऊज देतो त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला शिवायचं असतं. त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये आपल्या मनाने चेंजेस नाही करायचे. तुम्ही बघू शकता हा 36ची छाती असून सुद्धा कटोरी खूप लहान त्यांनी दिलेली आहे. तर हा मेजरमेंटचा ब्लाऊज आहे, त्याच्या अकॉर्डिंगच मी तुम्हाला कटिंग दाखवणार आहे. तर आपण पहिलं अस्तर कट करून घेऊया. तर स्लीव्स काढून घ्यायचे आहेत आपल्याला पहिले. बघा, डबल फोल्ड केलेलं आहे. मी ते स्लीव्ससाठी सेंटरला मार्क करणार आहे. 16 आहे तर तिथे मी 8 इंचमध्ये 8ला मार्क करणार आहे. आणि स्लीव्स आपण ह्याचे किती आहेत ते बघून घेऊया एकदा. हा बोटनेक आहे, सिम्पल बोटनेक आहे. तुम्ही बघू शकता इथे 10 इंच स्लीव्स आहे पोटली बटनचं कट. तर मी 11 इंचावरती मार्क करणार. 1 इंच मला मार्जिनसाठी पाहिजे, ॲड करायला पाहिजे, अस्तर जॉईंट करायला 11 इंच. आणि इकडे 11 इंच घेऊन 3 इंचावरती स्लीव्स डाऊन करणार आहे मी दोन्ही साईडला. आता हा स्लीवचा हा कपडा इकडचा एक्स्ट्राचा आहे तो फोल्ड करून घेते. हा स्लीवचा आपल्याला इथं सेप देऊन घ्यायचा आहे. बघा, मी इथे स्लीवचा सेप दिलेला आहे. आता याला कटिंग करून घेणार आहे. मी मेजरमेंट ड्रॉ करताच्या वेळी कुठल्या स्केलचं किंवा कशाचा वापर करत नाही. मला सवय नाही आहे ह्या सगळ्याची. मी हातानेच ड्रॉ करते सगळे ऑल सेप. मग तो डिझाईनचा नेक असू दे किंवा सिम्पल नेक असू दे, राऊंड, स्क्वेअर. तुम्ही बघू शकता मी स्लीवचा सेप हे केलेला आहे. इथे अर्धा इंच आतमध्ये सेप दिलेला आहे खोलगट, आणि हा उत्तर. आता आपण बॅक आणि फ्रंटचं मेजरमेंट करूया. मी घडी टाकलेली आहे. आता ब्लाऊजची चेस्टचं अकॉर्डिंग मी हे करणार आहे, मेजरमेंट टाकणार आहे. तर मी 36ची छाती आहे, पण त्यांनी आतमध्ये मार्जिन जास्त ठेवायला सांगितलेलं लास्ट ब्लाऊजमध्ये. तर मी मार्जिन सोबतच मेजरमेंट घेणार. तर तुम्ही बघू शकता इथं 11 इंचाचं आहे, हुकपट्टीपर्यंत 11 इंच ते. तर मी घडी 11 इंचाचीच टाकणार आहे. त्यांना मार्जिन आतमध्ये जास्त पाहिजे तर त्यांच्या ब्लाऊजच्या अकॉर्डिंगच मी करणार आहे. हे बघा, 11 इंचचं आहे. पूर्ण कपडा मी 11 इंचाचा घेतलेला आहे. घडी मी टाकलेले. तर आता आपल्याला ब्लाऊजची उंची किती आहे ते एकदा बघून घेऊया. बोटनेकचा ब्लाऊज आहे. मी जो कटिंग ब्लाऊज करते त्याच्यामध्ये मला त्यांनी काही डिझाईन वगैरे नाही सांगितले, सिम्पल बोटनेक सांगितले. इथे बघू शकता तुम्ही 12.5 इंचाची उंची आहे. तर आपण 12.5 इंच प्लस 1 इंच 13.5 इंच टाकणार, मेजरमेंट घेणार आहे. 1 इंच त्याच्यामध्ये ॲड करून 13.5 घेतले. दोन्ही साईडला 13.5 घेणार आहे. मी याला स्ट्रेट लाईन ड्रॉ करणार आहे. आणि इकडे पुढे फक्त अर्धा इंच मेजरमेंटमध्ये वाढवायचं आहे. 12.5चं इथे आपल्याला 13 इंच करायचं आहे. इथे पण स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेणार आहे मी. आता
आता ह्याचं शोल्डर आपल्याला बोटनेकचे शोल्डर जास्त घेतात, तर ह्याचं शोल्डर आपण बघूया किती. 7 इंच शोल्डर आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, स्लीवची जॉईंट पण 7 इंच शोल्डर आहे, तर मी इथे 7 इंचावरती मार्क करणार आहे. आणि ह्याचा नेक आहे तो 3.5 इंचावरती मार्क करणार आहे. आणि इथे आपण शोल्डर मुंडा आपल्याला 6 इंचावरती आपण खाली घेऊया. 6-6.5 पण जर तुम्ही घेतलात तरी चालेल. बोटनेकमध्ये शोल्डर मोठे असतात आणि मुंडा पण डाऊनमध्ये जातो, खालच्या साईडला खोल करावा लागतो, तेव्हा जाऊन तो बोटनेक एकदम परफेक्ट आणि ॲक्युरेट बसतो. नॉर्मल शोल्डरला तुम्ही बोटनेक नाही बनवू शकत. त्याच्यामुळे ब्लाऊजचं जेव्हा फिटिंग वेअर करतो तेव्हा खूप प्रॉब्लेम येतात. बोटनेकचं कटिंग खूप वेगळं आहे. पुढच्या साईडला 1 इंच घेतला आणि बॅक साईडला 1.5 इंच घेऊन मी इथे मार्क करणार आहे, सेप देणार आहे. दोन्ही साईडला सेप दिलेला आहे. आता इथे मी 3.5 इंचाचं घेतलेलं आहे. इथे मी 3 इंचाचं घेऊन खाली डाऊन करणार आहे. आणि इथे पण 3.5 इंचाचं घेऊन स्क्वेअर बनवणार आहे मी त्याला, आणि त्याच्यामध्ये बोटनेकचा सेप देणार आहे. आपल्याला ह्याच्यामध्ये काय डिझाईन वगैरे काहीच करायची नाही, नॉर्मल नेक आपल्याला त्यांना बनवून पाहिजे त्यांना. हा बॅक पार्ट आहे आणि हा फ्रंट पार्ट आहे. आता इथे आपल्याला फ्रंट पार्टला क्रॉसपट्टीचं मेजरमेंट टाकायचं आहे. इथे बघा तुम्ही 3 इंच आणि 2 इंचाची मी क्रॉसपट्टी काढत आहे. आता फ्रंटचा नेक किती आहे ते एकदा आपण चेक करूया. तुम्ही बघू शकता 5 इंचाचा फ्रंटचा नेक आहे, तर मी इथे 5 इंचाचंच मार्किंग करणार आहे. आणि इथून 3.5 इंचाचे, तर इथे पण मी इथे 3 इंचावरती मी मार्क करणार, 3.5 इंचावरती मार्क करणार. आणि हे जी आपल्याला कटोरी बघायची आहे, ही जी कटोरी खूप छोटी आहे, तर तुम्ही ब्लाऊजच्या मेजरमेंटच्या अकॉर्डिंगच कटोरी घ्या. त्याच्यामुळं काय होईल, ब्लाऊज कस्टमरला एकदम परफेक्ट बसेल. तर आपण बघू शकता हुकपट्टीच्या साईडने मी कटोरीचं मेजरमेंट करणार आहे. तर हे जी कटोरी 5 इंचची आहे, तर मला अर्धा इंच शिलाईसाठी ॲड करून मी 5.5 इंच घेणार आहे. आणि इथे 1 इंच वरती घेऊन मी कटोरीचा शेप देणार आहे. आता पुढची जी पट्टी आहे मुंड्याची, पुढची पट्टी आहे शोल्डरची, ती आपल्याला बघायची आहे कितीची आहे. तुम्ही बघू 4.25 आहे, तर आपण ही बघायची आपल्याला ही किती आलेली आहे. 4, 4.25ची. आपल्याला स्टिचिंगसाठी थोडासा कपडा हवा आहे, तर आपण थोडंसं खालच्या साईडला हे करून मग कटोरीचा शेप देऊन टाकायचा आहे. तर तुम्ही बघू शकता मी पूर्ण मेजरमेंट एकदम परफेक्ट ड्रॉ केलेलं आहे. तरी एकदा आपण चेक करून घेऊया. उंची आपली 12.5 आहे, तिथं 1 इंच ॲड करून 13.5 घेतलेले आहे. पाठीमागे 1 इंच आणि पुढे अर्धा इंच. तर पुढच्या साईडला मी 12.5 मध्ये अर्धा इंच हे केलं ॲड केले, तर 13 इंच घेतलेलं आहे. शोल्डर मी 7चं घेतलेलं आहे. 3.5चा गळा घेऊन 3 इंचावरती खालच्या साईडला घेतलेला आहे. आणि परत 3.5चा स्क्वेअर करून स्क्वेअर करून घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये सर्कलचा शेप दिलेला आहे. मुंडा इथे मी 6 इंचाचा घेतलेला आहे, हे बघा. आणि फ्रंटचा नेक आहे तो 5 इंचाचा घेतलेला आहे. आणि इथे 3.5 इंचाचं घेऊन कटोरीचा शेप दिलेला आहे. कटोरी आपली 5 इंचाची आहे, तर 5.5 इंचाची घेऊन मी इथे 1 इंच वरती घेऊन कटोरीचा शेप दिलेला आहे. त्यानंतर त्याला ही पट्टी मेजरमेंट केलेली आहे. त्याच्या अकॉर्डिंग मला थोडंसं स्टिचिंगसाठी कपडा हवा आहे, त्यासाठी मी थोडंसं 1/2 इंच खाली घेऊन शेप दिलेला आहे. कारण त्यांच्या ब्लाऊजच्या अकॉर्डिंग आपल्याला व्यवस्थित यायला पाहिजे. तर आता आणि छातीची घडी आपल्याला मी तुम्हाला सांगितलं, त्यांनी जे मार्जिन पकडले त्याच्यासोबत मी मेजरमेंट घेतले. तर 11 इंच आहे, तर मी 11 इंचाचीच घडी टाकलेली आहे. आता आपण कटिंग करूया. बॅक पार्ट मी काढलेला आहे, आता फ्रंट पार्टचं कटिंग करूया.
बघा, आता आपल्याला कटोरी पूर्ण ड्रॉ करायचे. तर मी कपडा ओपन केलेला आहे. आता ही कटोरी आपल्याला आहे ती एकदम स्मॉल साईजची आहे, छोटी आहे. तर ते प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2.5 इंच पुढे एक्स्ट्रा वाढवायला सांगते. पण ही कटोरी छोटी असल्यामुळे ह्याच्यामध्ये फक्त तुम्ही 2 इंचच ॲड करा. कारण 2.5 इंच ॲड केलं तर त्यांचं कस्टमरने जे मेजरमेंट दिलं आहे ना, त्याच्यापेक्षा आपली कटोरी मोठी होईल, साईज मोठी होईल. त्याच्यामुळे काय होईल की कस्टमरला ब्लाऊज व्यवस्थित बसणार नाही. तर त्याच्यासाठी मी फक्त 2 इंच वाढवलं, कारण ह्याची कटोरी खूपच लहान आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते. हे बघा, कटोरी खूप लहान आहे. तर 2 इंच ॲड केल्यानंतर कस्टमरने जो मेजरमेंटचा ब्लाऊज दिला आहे त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला व्यवस्थित होऊन जाईल कटोरी, परफेक्ट मेजरमेंटची. तर तुम्ही बघू शकता मी 2 इंच ॲड केले. आता पूर्ण टोटल किती आपल्याला आहे ते बघायचं आहे. 7.5 इंच आहे, तर त्याचा आपल्याला हाफ करायचं आहे. हाफ करून इथे आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. आणि वरच्या साईडला 1.5 इंच ॲड करायचं आहे आणि खालच्या साईडला 1.5 इंच ॲड करायचं आहे. आणि ह्याला शेप देऊन घ्यायचं आहे कटोरीचा. आता ह्याला आपण कट करून घेऊया कटोरीला. कटोरीचा शेप कट करून घेतलेला आहे. आता आपण दुसरी कटोरी इथे काढून घेऊया. दुसरी कटोरी मी काढून घेतलेली इथे. दोन्ही कटोरे मी काढून घेतलेले आहेत. आता मोठी क्रॉसपट्टी आपण इथे काढून घेऊया. तर तुम्हाला मी ह्याच्या अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं की 12.5च्या आतमध्ये जर उंची असेल तर तुम्ही 5 आणि 4ची काढू शकता. 12.5 किंवा 12.5च्या पुढे जर उंची असेल तर तुम्ही 5.5 आणि 4.5ची क्रॉसपट्टी काढायची. तर तुम्हाला इथे दाखवते 5.5 आणि 4.5ची. बघू शकता मी घडी हाय तेवढीच घेतली आहे. 5.5 आणि 4.5ची काढणार आहे ती क्रॉसपट्टी. आणि हा शेप देणार आहे. क्रॉसपट्टीचा मी शेप देते. त्याला कट करून घेणार आहे. कट करून घेतलेली आहे मोठी क्रॉसपट्टी. आता छोटी क्रॉसपट्टी मी काढून घेणार आहे. कपड्यावरती कपडा ठेवू, तो अस्टरचा कपडा आहे तो कट करून घेते. आपल्याला मार्जिन पकडून 11 इंचचं आहे, तर मी इथं 11 इंचला मार्क करते. खालचा जो कपडा आहे त्याला मला जॉईंट लावायला लागणार आहे. तर मी जेव्हा स्टिचिंग करणार तेव्हा त्याला जॉईंट लावणार आहे. इथे 2 आणि इथे 3 इंचाची जी आतमधली क्रॉसपट्टी छोटी असते ती मी घेणार आहे. तीन आणि 2ची पण क्रॉसपट्टी मी काढून घेतलेली आहे. आता हे सगळं आपल्याला कपड्यावरती ठेवून कट करायचं आहे. तर हा कपडा आहे, बांधणी साडी आहे, तुम्ही बघू शकता. मी पहिले स्लीव्स काढून घेणार आहे याचे. स्लीव्स असते कट केलेले, तेच मी ह्याच्यावरती ठेवून
कट करणार आहे. मी स्लीव्स कट करून घेतलेले. आता बॅक, फ्रंट, कटोरी आणि क्रॉसपट्टी हे पार्ट आपल्याला काढून घ्यायचे. तर पहिलं मी बॅक पार्ट काढून घेणार आहे. कपडा सर्व करून घेते. त्याला बॅक पार्टने काढून घेणार आहे. बॅक पार्ट आहे त्याच्यावरती ठेवून कट करून कपडा. बांधणी साडी असल्यामुळे कपडा खूप म्हणजे असं चुरगळ टाईपमध्ये आहे. तर स्टिचिंगच्या वेळेस खूप प्रॉब्लेम येणार आहे. त्याला व्यवस्थित स्टिच करायला लागणार आहे. कस्टमरची काही कंप्लेंटसुद्धा आली नाही पाहिजे त्यासाठी. बघू शकते मी इथे ठेवून व्यवस्थित कट करून घेणार आहे. बॅक पार्ट मी काढून घेतलेलं आहे. आता ह्या साईडला मी बगल काढून घेणार आहे, जी आपण कटोरीला अटॅच करतो ती. त्यासाठी कपडा स्ट्रेट करून घेते व्यवस्थित. आता ही इथे ठेवून ह्याला काढून घेणार आहे. मेजरमेंट छोटं असल्यामुळे कपड्याचा काही इश्यू येणार नाही आहे. बगल काढून घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये मला क्रॉस पट्टी आणि कटोरी काढायची. क्रॉस पट्टी इथे बसवणार आहे. कटोरी तिथे बसवलेली आहे. क्रॉस पट्टी मी बघते ते एकदम परफेक्ट बसते, कुठे कपडा कमी पडत नाहीये. तर मी हे दोन्ही साईडला काढून घेणार आहे. कपडा जेव्हा अस्तर ठेवून कट करतात तेव्हा थोडंसं नॉर्मली एक्स्ट्रा कपडा ठेवा, कारण कधी कधी कपडा सरकतो कटिंगच्या वेळेस. तर तेव्हा काही स्टिचिंगच्या वेळेस काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून कपडा थोडा एक्स्ट्रा कट केला तरी चालेल. कटोरी पण मी काढून घेतलेली. आता क्रॉस पट्टी कट करणार आहे मी. ही मोठी क्रॉसपट्टी आहे, त्याच्यामध्ये मी छोटी क्रॉसपट्टी ठेवून दोन्ही फोल्ड करून ठेवणार आहे. आता तुम्ही बघू शकता मी सगळे पार्ट काढून घेतलेले आहेत. तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते. हा बॅक पार्ट आहे, हा बघा, हा बॅक पार्ट आहे. ही स्लीव्स आहे आणि ही बगल आहे. क्रॉसपट्टी, ही मोठी क्रॉसपट्टी आणि छोटी क्रॉसपट्टी. आणि हा राहिलेला जो कपडा आहे तो मी त्याच्यासोबतच ठेवणार आहे. आता जो पण माझा ब्लाऊज पूर्ण स्टिच करून होत नाही तो पण मी एकी चिंदी फेकत वगैरे नाही, कारण कधी कुठे कशाची गरज लागेल नाही सांगू शकत. त्यासाठी मी जेव्हा ब्लाऊज कंप्लीट होईल आणि जेव्हा कस्टमरला तो ब्लाऊज एकदम परफेक्ट बसेल त्याच्यानंतरच मी कपडा चिंदी वगैरे फेकते. नाहीतर मी जो पण फिटिंग त्यांची आपल्याला जो पण सांगत नाहीत की बाबा हा मला ब्लाऊज एकदम ॲक्युरेट बसला, तो पण मी कुठलाही कपडा टाकत नाही. माझ्याकडे तसं कधी झालेलं नाही आहे की म्हणजे ब्लाऊज रिटर्न आला आहे रिपेअरसाठी वगैरे, कारण मी त्यांचा मेजरमेंटचा जो ब्लाऊज आहे त्याच्या अकॉर्डिंगच बनवते. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुमचे काही डाऊट असतील ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन खूप इझिली भेटले जातील. थँक्यू सो मच.